नमस्कार. टेस्टी बेस या चॅनलमध्ये मी तुमचे सर्वांचे प्रथम स्वागत करते. आज बनवणार आहोत लहान मुलांना पौष्टिक अशी प्रोटीन पावडर. त्यासाठी लागणारे साहित्य 100 ग्रॅम मखाणे, 100 ग्रॅम पिस्ता, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम बदाम, 25 ग्रॅम हळीव, 2 चमचे तीळ, सनफ्लॉवर सीड 100 ग्रॅम, पंपकिन सीड 100 ग्रॅम, फ्लेक्स सीड 25 ग्रॅम, चिया सीड 25 ग्रॅम, डिंक तळण्यासाठी 4 चमचे तूप, खडीसाखर 50 ग्रॅम आणि डिंक 50 ग्रॅम. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4 चमचे तूप टाकायचं. तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर डिंक मंद आचेवर छानसा तळून घ्यायचा. डिंक टाकून बघायचा तूप तापले का ते. आता तूप तापलेलं आहे. डिंक सगळा तळून घेऊया. लो फ्लेमवर डिंक व्यवस्थित तळून घ्यायचा. आतून पूर्ण तो फ्राय झाला पाहिजे. तुपामध्ये व्यवस्थित तळून झालेला आहे. आता गॅसवर मखाणे छान भाजून घेऊया. लो फ्लेमवर सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजून घेऊया. आता आपले सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित ब्राउनिश छान भाजून झालेले आहेत. आता पहिल्यांदा आपले सगळे सीड्स बारीक करून घेऊया. पहिल्यांदा फ्लेक्स सीड, चिया सीड्स, तीळ आणि हळीव हे छानसं फाईन होस तर बारीक करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घ्यायचं. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मखाणे बारीक करून घेऊया. मखाण्याची अशी पूर्ण पावडर करून घ्यायची. आता पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स एकत्र बारीक करून घेऊया. हे पण अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. आता काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता खडीसाखर बारीक आणि शेवटी डिंक बारीक करून घ्यायचं. आपण सगळे इन्ग्रेडियंट्स बारीक करून घेतलेले आहे. आता ते व्यवस्थित एकत्र करून घेऊया. डिंक आता ही व्यवस्थित एकजीव करून घेऊया. लहान मुलांना दिल्यानंतर त्यांची हाडे स्ट्रॉंग राहतात, त्यांची इम्युनिटी वाढते आणि फिजिकल हेल्थ ही चांगली राहते. मुलांना आवडीप्रमाणे याच्यामध्ये कोको पावडर घालून दिली तरी चालते. तसेच स्त्रियांमधील ठिसूळ हाडे, संधिवाताचे दुखणे दूर होतात. अशा पद्धतीने पौष्टिक प्रोटीन पावडर आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.